Start. Good morning, everyone. Let's start our question. Measurement of employees' moral. So, in last video or in last lecture, factors, right? We will learn factors responsible or affect on employees' moral. So, in short, employees' moral is the state of mind. Okay, काय बघितलं होतं आपण? Employees' moral, it is the state of mind. Then, how we measure employees moral? That means employees high moral or low moral. एम्प्लॉईचं मोरल हाय आहे किंवा लो आहे हे आपल्याला आता जज करायचं. तर आपण कशा पद्धतीने मेजर करू शकतो? सो फर्स्ट आहे मोरल सर्वे. सो काय करायला लागेल आधी आपल्याला सर्वे करायला लागेल. ओके, सो एम्प्लॉईज मोरल कॅन बी मेजर बाय कंडक्टिंग मोरल सर्वे. In this method, expression of opinion is collected in the form of printed questionnaire. लक्षात ठेव. So survey in the sense, here we prepare a specific question regarding employees' moral and here we collect information regarding specific point. म्हणजे त्या क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये आपण काय करतोय किंवा क्वेश्चनायरच्या हेल्पने आपण डेटा कलेक्ट करतो आणि तो डेटा बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ह्या एम्प्लॉईचा मोरल हाय आहे किंवा ह्या एम्प्लॉईचा मोरल लो असणार आहे. ओके, सिंपली in a questionnaire certain question can be printed and copy of this question is given the employees. Some question are objective type of the employees is required to tick and correct answer. जसं बेसिकली कोणत्याही क्वेश्चनायरचा फॉर्मॅट दोन टाइप मध्ये असतो, सब्जेक्टिव्ह टाइप आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप. म्हणजे काही क्वेश्चन यू कॅन इझिली टिक मार्क येस ऑर नो, अदरवाइज लिकर्ट फॉर्मॅट मध्ये म्हणजे तुम्ही किती टक्के सॅटिस्फाय आहात, 25%, 30%, 50%, म्हणजे त्याला काही सिक्वेन्स दिला जातो, त्याला आपण म्हणतो लिकर्ट स्केल. तर काही लिकर्ट स्केलचे क्वेश्चन विचारले जातील, काही येस नो चे क्वेश्चन विचारले जातील आणि व्हॉट इज युअर ओपिनियन फॉर पर्टिक्युलर थिंग असे जेव्हा क्वेश्चन विचारले जातात तेव्हा तुमचे ओपिनियन हे डिफरंट असू शकते. तर याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह. म्हणजे एक सब्जेक्टिव्ह असतील, एक ऑब्जेक्टिव्ह असतील आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण येस नो टाइपचे असतील किंवा लिकर्ट टाइपचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट, periodic review or interview. In case of direct personal interview, a team is made to find out view of the employees about their job, co-worker, supervision and the organization. म्हणजे एम्प्लॉईजला डिरेक्टलीच विचारलेला आहे. तसं पण तुम्हाला विचार तुम्हाला समजलं का रे? तुम्ही काय होणार? येस. ओके, म्हणजे टीचरला कन्फ्युजच करायची. तुम्ही काय करता? येस, नो, काहीतरी रिॲक्शन देतं की नाही. दॅट मीन्स वी कॅन अज्युम. करू शकतो, अज्युम करू शकतो की बाबा समजलेला आहे, राईट. म्हणजेच डिरेक्टली जेव्हा फेस टू फेस इंटरॅक्शन करून एम्प्लॉईचा इंटरव्ह्यू घेऊन आपण जेव्हा डेटा कलेक्ट करतो तेव्हा त्याला पिरियडिक इंटरव्ह्यू असं म्हणतो. मग पिरियडिक मध्ये सुद्धा तुम्ही जे क्वेश्चन विचारणार आहात ते एकदा त्याच्या जॉबशी रिलेटेड असू शकतात. कसं वाटतं तुला, तुझा जॉब जमतोय ना व्यवस्थित करायला? तर तो सांगेल हो जमेल किंवा नाही. सेकंड विचारलं जाईल तुझे कोवर्कर कसे आहेत, तुझ्यासोबतचे तुझे कोवर्कर कसे आहेत, तुला हेल्प करतायत का, कॉपरेट करतायत का, त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन विचारले जातील. कारण बऱ्याच वेळी असं असतं की आपली कपॅबिलिटी खूप आहे बट कोवर्कर कोऑपरेटिव्ह नाहीये. तर याचा सुद्धा इम्पॅक्ट एम्प्लॉईच्या मोरल वरती होत असतो. आलं लक्षात? देन सुपरविजन अँड अदर वर्कर, सुपरवायझर अँड अदर वर्कर्स म्हणजे सिनियर सुपरवायझर कसे आहेत किंवा ओव्हरऑल ऑर्गनायझेशन कसे आहे याचा सुद्धा इम्पॅक्ट काय होत असतो, त्या एम्प्लॉईच्या मोरल वरती होत असतो. सो इच एम्प्लॉईज इज इंटरव्ह्यू सेपरेटली. म्हणजे असं नाही की सगळ्यांना एकाच क्लासमध्ये बसवले, तुला काय वाटतंय, तुला काय वाटतंय, तुला काय वाटतंय सांग, असं नाही. तर इथे पिरियडिक इंटरव्ह्यू मध्ये हिअर वी कॅन कंडक्ट सेपरेटली इंटरव्ह्यू फॉर ईच अँड एव्हरी एम्प्लॉई. प्रत्येकाला आपण विचारतो ओके तुझा जॉब, देन को वर्कर कसे आहेत, सुपरवायझर कसे आहेत, अँड हिअर वी कलेक्ट डेटा. सच ए पिरियडिक इंटरव्ह्यू हेल्प द ऑर्गनायझेशन टू गेस द ओव्हरऑल एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. ओके, एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन ओळखण्यासाठी तुम्हाला पिरियडिक इंटरव्ह्यू काय करतील तर हेल्प करतो. नेक्स्ट, moral indicators. Moral indicators are the factor which show the attitude and opinion of the employees towards the organization and its management. So काही indicators असे आहेत
त्या इंडिकेटर्स वरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, एम्प्लॉईचं मोरल आयडेंटिफाय करू शकता. सो these factor includes first labor turnover. लेबर टर्नओव्हर सांगा आता काय आहे. लर्न केलं ना एम्प्लॉईज टर्नओव्हर, आठवतंय एम्प्लॉईज टर्नओव्हर लर्न केलं. एम्प्लॉईज टर्नओव्हर इन द सेन्स number of employees. Okay, so number of employees doing a particular job. सो एखादा जॉब करण्यासाठी नंबर ऑफ एम्प्लॉईज जास्त कधी असतील आणि एखादा जॉब करण्यासाठी नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी कधी असतील, रिलेट करा एम्प्लॉईज मोर. चालेल. काय मोरल असेल तर नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी, नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी असणार आहे. मोरल लो असेल जास्त करणार आहे, तर जास्त पण काम करताय, सगळे रिलॅक्स मध्ये चिल मोड मध्ये काम करताय, तेव्हा आपल्याला टर्नओव्हर हा जास्त घ्यावा लागेल. फ्लक्च्युएशन इन प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटीची फ्लक्च्युएशन कसं आहे याच्यावरून पण आपण जज करू शकतो की एम्प्लॉईचा मोरल जास्त आहे कमी आहे. क्वालिटी रेकॉर्ड, excessive waste and scrap, absenteeism, number of accident in the workplace and so on. आता ऍक्सिडेंट जास्त होत असतील तर कॅज्युअल ऍटिट्यूड खूप आहे लोकांचा, न प्रिकॉशन घेता न काळजी घेता ते काम करतायत. ओके, म्हणजे मोरल जर लो असेल तर ऍब्सेंटिझमचं प्रमाण जास्त असणार आहे, ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त असणार आहे, वेस्ट जास्त करणार आहे. ओके, आणि तेच जर हाय मोरल असेल एम्प्लॉईजचा, ते वेस्ट करतील का, खूप सारं मटेरियल वेस्ट करतील नाही, म्हणजे ते त्यांचं डेडिकेशन देत आहेत. ओके, एफर्ट्स तिथे देत आहेत. म्हणजे काही मोरल इंडिकेटर्स वरून सुद्धा आपण जज करू शकतो एम्प्लॉईज मोरल इज हाय ऑर क्लिअर. नेक्स्ट, प्रोडक्टिव्हिटी. It is generally assumed that moral and productivity are directly related with each other. That is, they are positively correlated. Positively correlated म्हणजे काय, व्हेरी पॉझिटिव्हली कोरिलेटेड म्हणजे मोरल वाढला प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, मोरल कमी झाला प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आहे. दिस इज कॉल्ड द पॉझिटिव्ह कोरिलेटेड. निगेटिव्ह कोरिलेटेड म्हणजे एक वाढला की दुसरा कमी होतो. ओके, म्हणजे मोरल वाढला की प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आहे असं होणार आहे का पण कधी नाही. ऑब्विसली मोरल वाढला की प्रोडक्टिव्हिटी वाढेल, मोरल कमी झाला की प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आहे. दिस इज कॉल्ड द पॉझिटिव्ह कोरिलेटेड. क्लिअर. नेक्स्ट, सजेशन बॉक्स जो तुमच्याकडे आहे की नाही त्या पद्धतीने सजेशन बॉक्स. हा, मी आज सजेशन दिले, माझा मोरल एकदम असं जास्त होतो की नाही कधीतरी. सेम सजेशन बॉक्स. Here the employees are asked to put their grievance and suggestion in the box without disclosing their identity. तसं तर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला काही डिमांड आहेत का किंवा तुम्हाला कोणाची कंप्लेंट आहे का, तरी तुम्ही सजेशन बॉक्स मध्ये काय करू शकता, तुमचं सजेशन देऊ शकता विदाउट युअर आयडेंटिटी. म्हणजे तुम्हाला तिथे आयडेंटिटी द्यायची गरज नाही तुमची. ठीक आहे, सो मेन्शन करू शकता. दिस मेथड इज सुटेबल वेर एम्प्लॉईज डू नॉट वॉन्ट टू एक्सप्रेस देअर डिससॅटिस्फॅक्शन ओपनली. म्हणजे जेव्हा आपल्याला खूप एखाद्या गोष्टीचा राग येतो तेव्हा आपण ओपनली काय करू शकत नाही, डिस्क्लोज नाही करू शकत. तेव्हा सजेशन बॉक्स इज व्हेरी गुड मेथड फॉर express your opinion, right? So if insignificant issue are rise to the state of grievance and the number of large, it is signed to low moral. आणि ऑब्विसली जर ग्रेव्हन्स खूप आहेत तर त्याच्यामुळे मोरल काय होऊ शकतो, लो होऊ शकतो. सो ऑन दी अदर हँड, absence of favor complaints and grievance indicate high moral of the employee. तसं आपण म्हणतो ना की आपल्या कॉलेजला रॅगिंग वगैरे होतं का हो, बिलकुल होत नाही ना, कारण आपल्यामध्ये सिनियर ज्युनियरचं एक चांगलं रिलेशन आहे, बेस्ट आहे. सगळे आपले ताई ताई दादा दादा म्हणून तुम्हाला डिमांड देत असतात राईट ना. म्हणजेच जेव्हा एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर असतं तेव्हा आपला मोरल कसा असतो, छान असतो, पॉझिटिव्ह असतो राईट. आणि जिथे ग्रेव्हन्स आहे, जिथे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत, खूप भांडण होत आहेत, अशा ठिकाणी मात्र मोरल काय होणार आहे, लो होणार आहे. दॅट इज वाय सजेशन बॉक्स इज गुड मेथड और गुड इंडिकेटर. Next, observation. Another method of measuring employees' moral is personal observation. The manager can measure the moral of employees by observing their action and behavior. आता याच्यावरून तो इन्स्टावरचा एक व्हिडिओ आहे बघा. काय तो एक इंटरव्ह्यू घेत असतो
नाव मला एक्झॅक्ट लक्षात नाहीये, मी तो बघतो. माहितीये का? तो फार फेमस आहे म्हणजे. आणि टीचरना मला वाटतं तो बराच वेळ तो ऍज अ सायकोलॉजी म्हणून तो दिसतो की काही माहित नाही. कारण बरेचसे स्टुडंट कसे असतात ना क्लासमध्ये, अरे बघतात आपल्याकडे पण त्यांच्या माइंड मध्ये काहीतरी चालू असतं आणि ते असे असे करत असतात. येस येस असं बघितलेत ते व्हिडिओ कोणी? नाही बघितली ना, बघायला पाहिजे. छान आहे, कारण तो कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेत असतो. एक फेमसच आहे तो पण, इन्स्टावरती युट्यूबवरती आहेत त्याचे बरेचसे व्हिडिओ. आणि बऱ्याचशाच म्हणजे चांगला सेलिब्रिटीचे इंटरव्ह्यू घेत होतो. पण त्याच्या नॅचरली तो काय करतो की त्याला रिॲक्शन द्यायची खूप जास्त सवय आहे. आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या एडिटर मध्ये तो आहेच आहे. कोणाला जिथे जिथे ओव्हर रिॲक्शन द्यायची सवय आहे तो आपल्यासारखं मानव असं 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 करतो. तसंच म्हणजे समोरच्याला काय वाटतं की हा आपला ऐकतोय, असं होतं की नाही, हा इतका रिएक्शन देतोय म्हणजे तो आपल्याला आपल्याला रिस्पॉन्स देतोय किंवा आपला ऐकतोय. बट प्रत्येकडे असं असेल असं नाही. इट्स अ पार्ट ऑफ जोक, कारण आपण तो जोक पॉईंट ऑफ व्ह्यूने मी सांगितलं. बट इथे जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतोय तेव्हा आपल्याला लक्षात येईल की तुमचं ऑब्झर्वेशन इन द सेन्स की तुमच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं पाहिजे, तुम्हाला लक्षात येते किंवा नाही. राईट. आणि सिम्पली इथे उभं राहिल्यानंतर आय कॉन्टॅक्ट वरून किंवा तुमच्या बॉडी लँग्वेज वरून तुम्हाला किती कंटाळा आलाय, तुमचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, तुम्ही किती इंटरेस्टिंग आहात एखादी कॉन्सेप्ट लर्न करण्यासाठी, यू कॅन इझिली अंडरस्टँड. सो इट इज कॉल्ड द ऑब्झर्वेशन. Then, employees with the low moral are unlikely to take the initiation in the work. सो लो मोरल आहे आपली. हं? जसं मी काल आपल्या स्टुडंटला एका बीएमएसच्या सांगितलं की चार आज प्रोग्राम आहे, जाऊन काय कर दुसऱ्या क्लासमध्ये चेअर सगळं ऑर्गनाइज. ऑलवेज मोरल डाऊन. असं स्टुडंट मी सिलेक्ट केला होता कारण ते मॅनेजमेंट स्टुडंट आहेत ना, किती पटकन आपलं काम ऐकतात बघायला. काय नाही, आपण 10चा प्रोग्राम होता, 10:30 वाजता फिरून आले. म्हणजे तिथे ऑर्गनायझेशन काहीच नाही हो त्यांची. आणि मी आपली मग नंतर वरती जाते, ह्या क्लासमधून चेअर आण, त्या क्लासमधून चेअर आण वगैरे वगैरे. आम्ही ते सगळे टीचर आणि सगळे क्लासमध्ये स्टुडंट बसले. सो ऍज अ टीचर आम्ही काय एक्सपेक्ट करतो की स्टुडंटनी पटकन समोर येऊन काहीतरी ऑर्गनाईज करायची गरज आहे. डिपेंड्स ऑन, डझंट मॅटर की तो कॉमर्सचा स्टुडंट आहे, मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे. बट करणं अपेक्षित आहे. आम्ही जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा टीचर सांगायची सोय नाही, आम्ही लगेच फटाफट कामं ऐकायचो. पण आत्ताच्या जनरेशनला असं नाही. कुठली टीचर काय, सिरियसली असंच होतं की टीचरचं फारसं ऐकलं जात नाही. जिथे आपला मतलब आहे ना तिथे स्टुडंट फक्त काय करतात ऐकतात, अदरवाईज काहीही घेणं देणं नसतं स्टुडंट. इट्स अ फॅक्ट. आणि या ऑब्झर्वेशन वरून लक्षात येते की कोणता स्टुडंट रिस्पेक्टिव्ह आहे किंवा तो रिस्पेक्ट देतोय, कोणता स्टुडंट मिसबिहेव करतोय किंवा कोणत्या स्टुडंटला काय आहे थोडी सिन्सॅरिटी आहे, जस्ट कोणी बसलेला आहे. ओके. सो लो मोरल असेल तर कोणत्याही एम्प्लॉईजला इनिशियल म्हणजे इमिजिएट एखादी गोष्ट ऐकायला आवडत नाही, त्याचा मोरल लो आहे. सो ऑन दी अदर हँड, हाय मोरल जनरली द ऍक्टिव्हली गेट इन्व्हॉल्व इन द वर्क. जसं काही काही बॅचेस अशा होतात की त्यांच्यामध्ये नेहमी असं की नाही नाही मॅडम प्रेझेंटेशन. काय तुम्हाला मागेही सांगितलं होतं की अशी एक बॅच होती आपल्या भाग्यश्री मॅडमचीच बॅच. त्यांच्या क्लासमध्ये असं एक शांत, ह्या क्रांतीचा ग्रुप आहे तसा एक शांत ग्रुप होता. फारसा क्लासमध्ये बोलायचं नाही. आणि जनरली प्रेझेंटेशन इट इज नॉट अ कंपल्सरी ना, कारण त्याला मार्क्स नाहीये. ते तुमची हॅबिट थोडीशी डेव्हलप व्हावी किंवा तुम्हाला स्टेज डेअर यावं याच्यासाठी आपण प्रेझेंटेशन घेतोय. आणि स्टुडंट काय करतात की ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतात, ज्यांना छान वाटतं ते येतात, प्रेझेंटेशन देतात. जसे आपले हर्षाली सारखे स्टुडंट काय करेल की मला नंबर मिळवायचा आहे, आपले मस्त व्ह्यूज वाढवायचे आहेत. तिने सगळ्यांना सांगितलं की मी व्हिडिओ बघा माझं, मी प्रेझेंटेशन कसं केलंय, छान केलं होतं तिने प्रेझेंटेशन. आणि तिला कमेंट्स पण सगळ्यांनी खूप चांगल्या चांगल्या दिलेले आहेत हं. खूप भारी भारी दिले. म्हणजेच काय की तुमची इन्व्हॉल्वमेंट, तुमचा मोरल तिथे कसा होता, हाय होय. आणि ज्यांना काही करायचंच नाही, जसे आपले काही स्टुडंट आहेत काही करायचं नसतं, फक्त अटेंड करायचं असतं, त्यांचं मोरल कसं असणार आहे, लो असणार आहे. ओके. सो ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व स्टुडंट ऑलवेज मोरल कसा असेल त्यांचा हाय असणार आहे. A major drawback of this method is that the manager is not keep on the observation, his calculation is wrong. बऱ्याच वेळी कॅल्क्युलेशन रॉंग सुद्धा होण्याचे चान्सेस ऑब्झर्वेशन मेथड मध्ये असू शकतात. जसं तर फॉर एक्झाम्पल अक्षता काय करते, जरी कधी असेल नसेल बट क्लासमध्ये इन्व्हॉल्व, तिचा मोरल जास्त असतो.
म्हणजे कमी नसतो ना, असतं इन्व्हॉल्वमेंट. खाली माझी लेक्चर मिस झाली तरी चालेल, पण मला कालचं काय चाललेलं आहे हे मला माहिती आहे कॉन्फिडेंटली. ऍटिट्यूड असतोय ना. सो मोरल हा आहे. आणि कधीतरी तिचं काय झालं, तिचा मूड ऑफ झाला, फोन लागला नाही, कॉल आला नाही, त्यामुळे ती काय झाली, ते शांत बसली. तेव्हा मी काय माझं ऑब्झर्वेशन काय ते इथं ना लक्षात तिला काही तिचा मोरल ऑलवेज डाऊन असतो, असं मी एका दिवसावरून परसेप्शन जर काढलं. ओके, तर काय असणार आहे, ऑब्झर्वेशन इज रॉंगली कॅल्क्युलेटेड टू पर्टिक्युलर एम्प्लॉईज. लास्ट पॉइंट, जॉब सॅटिस्फॅक्शन. Job satisfaction refers to the employees' countenance with their job, whether or not they like to the job or individual aspect of the job, such as nature, then supervision. Job satisfaction is closely related with the employee's moral, or it has been often called the cause of moral. So as simple as that. तर job satisfaction जर जास्त असेल तर एम्प्लॉईज मोरल काय असेल, एवढं लक्षात ठेवा. हाय मोरल असेल जॉब सॅटिस्फॅक्शन जास्त असेल, लो मोरल असेल एम्प्लॉईज सॅटिस्फॅक्शन हे लो असणार आहे. पुढचा क्वेश्चन घ्यायचा, इमोशनल क्वेश्चन. वेळ आहे शॉर्ट नोटला. तीनच क्वेश्चन लास्ट इयरला बाकी होते. हा, इमोशनल क्वेश्चन, देन आयक्यूचा एक आहे आणि डाऊन सेल्स लास्ट युनिट मधले. आणि सोडून मॅडम छोटे छोटे क्वेश्चन आहेत राहू. आणि हेच 3 क्वेश्चन एक्झामला आले होते लास्ट इयर. 3च क्वेश्चन स्किप झाले होते अख्ख्या सिलेबस मध्ये. म्हणून म्हणजे आम्ही फार सोपं आहे, आम्ही करू, काय प्रॉब्लेम नाही. आणि बरोबर नथिंग ऑप्शन ना, बरोबर 3च क्वेश्चन एकाच क्वेश्चन नंबर 4 मध्ये आले होते. पण हे क्वेश्चन यावर्षी डिटेल बघूया, त्यावर्षी रिपीट होणार नाही डेफिनेटली. चला तर तुम्ही कोणीतरी स्टार्ट करा. स्टार्ट. इमोशनल क्वेश्चन. Emotional question is a word in recent time. The term emotional intelligence was popularized in 1995 by psychologist and behavioral science journalist Dr. Denial. Daniel Goleman in first book, Emotional Intelligence. Dr. Goleman described emotional intelligence as a person's ability to manage his feelings so that those feelings are expressed appropriately and effectively. According to Goleman, emotional intelligence is the largest single predictor of success in the place world. Awareness. इमोशनल क्वेश्चन इज अ बिझी वर्ड इन द रिसेंट टाइम. कारण आधी ह्या सगळ्या टेस्ट होत्या का, खाली फार टेस्ट असतात बघा ना. सो आता हा इमोशनल क्वेश्चन फार जागा झालेला आहे. सो इट्स व्हेरी पॉप्युलर इन रिसेंट टाइम. इन टर्म्स इमोशनल इंटेलिजन्स वॉज पॉप्युलराइज्ड इन 1995. 1995 पासून पॉप्युलराइज आहे बाय सायकोलॉजिस्ट अँड बिहेवियरल सायन्स जर्नलिस्ट. ते कोण आहेत, बिहेवियरल सायन्स जर्नलिस्ट आहेत डॉक्टर डिनायल गोल्डमन. इन द बुक्स इमोशनल इंटेलिजन्स. तर हे इमोशनल इंटेलिजन्स ह्या बुक मध्ये डिनालने काय केलेलं आहे, तर ह्या आयक्यू बद्दल सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत. डॉक्टर गोल्डमन डिस्क्राइब इमोशनल इंटेलिजन्स ॲज अ पर्सन्स ॲबिलिटी टू मॅनेज हिज फिलिंग. लक्षात ठेवा एक्झॅक्टली मिनिंग काय आहे इमोशनल क्वेश्चनचं. सो इमोशनल क्वेश्चन डिस्क्राइब ॲज द पर्सन इंटेलिजन्स ॲज अ पर्सनल ॲबिलिटी टू मॅनेज हिज फिलिंग. म्हणजे आपण आपल्या सगळ्या फिलिंग सगळ्यांपुढेच एक्सप्रेस करतो का, करतो नाही करत. आपण डिपेंड्स ऑन पर्सन बघतो ना, की कोणापुढे आपलं एक्सप्रेशन आपल्या फिलिंग्स ह्या आपण काय करायचे आहेत, शेअर करायचे आहेत, दाखवायचे आहेत, व्हॉट एव्हर दे. बट असं होतं ना, बऱ्याच वेळा आपण बोलण्याच्या ओघात ना काही ना काहीतरी सांगून जातो, मी अरे मला हे ना बोलायचंच नव्हतं. अक्षर असं होतं काय? हो. सो म्हणजे आपला इमोशनल क्वेश्चन कसं आहे, बेसिकली आपल्या इमोशन ह्या कशा असल्या पाहिजेत तर कंट्रोलेबल असल्या पाहिजेत, पण प्रत्येकाच्या असतात असं नाही. सो emotional intelligence is a personal ability to manage his feeling so that those feelings are expressed appropriately and effectively. जे आपल्या फिलिंग्स आहेत त्या अप्रोप्रिएटली आणि इफेक्टिव्हली काय करा तर प्रेझेंट करा, तर तुमचा EQ हा बेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. असेल तर तो अगेन मोरल सारखा लो आहे, हाय आहे वगैरे.
According to Goldman, emotional intelligence is the largest single predictors of success in the workplace. तर एक छोटंसं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर अँकरिंगची रिस्पॉन्सिबिलिटी ही कोणाला दिली जाते? ज्याचा EQ चांगला आहे, है ना. ऑब्विसली ती ज्याला माहिती प्रॉपर की आपण काय बोलतो त्याच्याचकडे अँकरिंगची रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते. असे कितीतरी स्टुडंट असतात, कितीतरी टीचर असतात, सगळेच म्हणजे ऍज अ पर्सन कोणीही की जेव्हा स्टेजवरती जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही की आपण काय बोलतो. असं होतं की नाही, आपल्या सगळ्यांनाच होतं. बट काही अशी असतात बघा की मला कुठेही उभं करा, म्हणजे त्यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड ना बेस्ट असतो. म्हणजे तो ते इतके व्यवस्थित बोलतात, इतके विचार करून बोलतात की निगेटिव्ह त्यांच्या त्यांच्या फिलिंग्स मधून त्याच्या एक्सप्रेशन मधून जात नाही. इट्स अ व्हेरी नाईस थिंग बेसिकली. प्रत्येक पर्सनकडे ही ऍबिलिटी असते का? म्हणजे EQ हा प्रत्येकाचा बेस्ट असतो असं नाही. कसं मिनिट आता ते करा. माझा इमोशनल क्वेश्चन ना बेस्ट आहे. मी फार विचार करत बोलू. नो डाऊट. मला असं कधी वाटत नाही असं होतं कधी नाही नाही म्हणजे आपण म्हणतो ना ते मला हे करायचंच नव्हतं तरी करून बसले की असं होतं. तुमच्यामध्ये होतं का रे असं कधी? होतं ना साई? म्हणजे मी ना फार विचार करून बोलतोय, माझ्याकडून कधी कोणी हर्ट नाही होते, मी माझ्या फिलिंग खूप प्रॉपरली इफेक्टिव्हली एक्सप्रेस करतोय, असं आपलं होत नाही. म्हणजे 100% इमोशनल क्वेश्चन सॉरी इमोशनल क्वेश्चन कोणाचा असणार आहे का? नाही. ओके, म्हणजे प्रत्येकाचा हा कमी जास्त असू शकतो. चल कंटिन्यू. थांबे देऊ नको, उभी राहा. चल तुला क्वेश्चन संपवायला सांग. Time and it suggests that a migration should process a fair amount of intelligence quotient along with emotional intelligence in order to become successful. The emotions of human being can be love, hurt, anger, and happiness. The manager has to control this emotion to a certain extent so that he can handle anything. Time and again, it is suggested that manager should possess a fair amount of intelligence quotient along with the emotional intelligence in order to become successful. Obviously, आता इथे सांगितलं मी 100% कुणाचा इमोशनल क्वेश्चन असणार आहे का? नाही. बट आपण अगेन कंपॅरिझन करत गेलो, जसं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की एखाद्याकडे अँकरिंग रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची आहे तर त्याला फार लक्षात आलं पाहिजे की आपण काय बोलतो. ओके, आपण स्टार्टिंग कुठून करतोय, आपल्याला कुठे एंड केलं पाहिजे, किंवा मध्येच एखाद्या गोष्टी थोड्याशा फ्लेक्सिबल झाल्या तर कुठे आपल्याला कंट्रोलिंग करायचं आहे. सो ह्या गोष्टी ज्याच्या लक्षात येतात त्याच्याकडेच आपण काय करतो तर अँकरिंग रिस्पॉन्सिबिलिटी देतो. म्हणजे मॅनेजर काय करेल फॉर अ बेटर सक्सेसफुल, ज्याचा बेटर इमोशनल क्वेश्चन आहे त्याला आधी प्रेफरन्स देईल. द इमोशन ऑफ द ह्युमन बीइंग कॅन बी लव, हेटर, अँगर अँड हॅपीनेस, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. The manager has to control this emotion to certain extent so that can be handle anything. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला कंट्रोल, असं नाहीये की फक्त बोलताय त्याच गोष्टी कंट्रोल, म्हणजे सगळ्याच आल्या, लव असेल, हेटर असेल, अँगर असेल, हॅपीनेस असेल, म्हणजे खूप आनंदी आहेत आणि वेड्यासारखे करतायत असंही असू नये, है ना. त्याच्यासारखं असू दे. खूप आनंदी आहे आणि काय करते कळत नाहीये, खूप प्रेमात असल्यामुळे काय करते कळत नाहीये, असंही असू नये ना अक्षता. नाही, खूप हेट आलाय कोणाचं तर त्याचा थोडासा कंट्रोल करता आला पाहिजे, डिरेक्टली जाऊन त्याचा गळा दाबू शकत नाही ना. राईट ना. म्हणजे याला आपण म्हणतो इमोशनल क्वेश्चन, तो आपल्याला अप्रोप्रिएटली प्रेझेंट करता येणं गरजेचं आहे. इमोशनल क्वेश्चन, EQ and emotional intelligence. Continue in next lecture. Okay. Thank you.